आनंदचं इंग्लंडमधील वास्तव्य लवकरच संपुष्टात आलं. पैशाच्या आशेनं परदेशी जाणारे पैशासाठी तिथंच राहतात. आनंदला पैशाचा मोह कधीच नव्हता. तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आला होता. राधकांना पक्षाघाताचा झटका येऊन त्या अंथरुणाला खिळल्या. तेव्हा आनंदला माघारी यावंच लागलं. आता आलिशान लक्ष्मीनिवासात राधका आणि आनंद दोघंच राहत होते. बाकी स्वयंपाकीण, पूजेचा ब्राह्मण, ड्रायव्हर आणि इतर नोकर माणसं होतीच. आनंद दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला नाही. तेव्हा आधी राधका खूप संतापल्या. त्यानंतर त्यांनी खूप अश्रू ढाळले. पण आनंदचा निर्धार बदलला नाही. मी जन्म दिला म्हणजे काही त्याचं नशीब लिहिलं नाही. ब्रह्मदेवानं त्याच्या नशिबात हेच लिहिलं असलं तर कोण काय करणार वगैरे तत्त्वज्ञान त्या वरवर बोलत असल्या तरी त्यांचं मातृहृदय मुलासाठी तिळतिळ तुटत होतं. अधूनमधून गिरिजा आपल्या मुलीसह आईला भेटायला येत होती. तेवढाच त्यांना विरंगुळा होता. पूर्वीप्रमाणे आनंदला शांत मनानं आपल्या खोलीत राहायला जमत नव्हतं. मनात अनेक आठवणी, पाठोपाठ अनेक अस्पष्ट विचार तरळत राहत. आता त्या खोलीत अनुपमाची एकही वस्तू नसली तरी तिच्या सहवासातल्या 3 महिन्यांच्या आठवणी त्या खोलीत पावलोपावली विखुरल्या होत्या. लग्न झाल्यामुळे गिरिजाची खालची मजल्यावरची खोलीही रिकामी झाली होती. त्या खोलीत आपलं सामान ठेवून तिथं राहायचं त्यानं ठरवलं. त्याचं हॉस्पिटल आणि कन्सल्टिंग रूम वेगळीच होती. मुलगा डॉक्टर होणार म्हटल्यावर राधकांनी त्यासाठी सोयीची जागा घेऊन ठेवली होती. आनंदनं तिथं काही करायची गरज नव्हती. गिरिजाच्या खोलीतलं सामान आवरल्यानंतर त्यानं माडीवरच्या आपल्या खोलीतलं सामान खालच्या तिच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली. आपली सारी पुस्तकं त्यानं जपून खाली आणून ठेवली. गिरिजाच्या खोलीत बरंच जुन्या काळातलं सामान ठेवलं होतं. जुन्या काळी बेंगळूरमधल्या कॅम्पमधून गोपाळरावांनी सुरेख, नाजूक चेस्ट ऑफ ड्रॉवर आणलं होतं. सुरेख, नाजूक, कोरीव काम असल्यामुळे गिरिजानं ते हौसेनं आपल्या खोलीत ठेवून घेतलं होतं. ड्रॉवर्स आणि सुरेख शेल्फही त्याला जोडलेलं होतं. आनंद आपली पुस्तकं त्यावर नीट रचून ठेवू लागला. त्याच्या हातातून एक पुस्तक निसटलं आणि ड्रॉवरच्या मागच्या बाजूला पडलं. तो पुस्तक काढू लागला. तेव्हा आतल्या ड्रॉवरला एक चोरकप्पा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं पाहिलं. आत एक पांढऱ्या कागदाव्यतिरिक्त आणखी काहीही नव्हतं. त्यानं तो कागद हळूच ओढून बाहेर काढला. ते एक पत्र होतं. एवढं लपून ठेवलेलं पत्र कोणी कुणाला लिहिलं असेल ते? त्यानं कुतूहलानं उलगडून पाहिलं. ते प्रेमपत्र, प्रयाणपत्र होतं. गिरिजाला लिहिलेलं ते पत्र होतं. पण तिच्या पतीनं ते खचितच लिहिलं नव्हतं. खाली विजय म्हणून उल्लेख होता. आनंद दचकला. कोण हा विजय? याचा आणि गिरिजाचा संबंध काय? त्यानं आश्चर्याच्या भरात पत्र वाचून काढलं. गिरिजा, काल रात्री तू माझ्या खोलीत आलीस तेव्हा अंधारातही दिवा उजळल्यासारखा वाटला. तुझ्या भावजईनं अनुपमानं तुला येताना पाहिलं तर नसेल ना? आपण दोघंच हळ्य-बिडू बेल्लूरला गेलो होतो ते आणखी कुणाला समजलं नाही ना? तुझ्या सहवासातले ते 2 दिवस मला तर स्वर्गात असल्यासारखंच वाटत होतं. तुझ्याशी लग्न करून सारं आयुष्य तुझ्या सहवासात काढायला मला आवडेल. पण ते शक्य नाही. कुठं तू आणि कुठं मी? तूही माझ्यासारखीच एखाद्या साध्या गरीब कुटुंबात जन्मली असती तर किती बरं झालं असतं. तूच लग्नाला नकार देत असताना तुझ्या आई कशा तयार होतील? तू म्हणतेस तसं शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया. पुढे तू कोण आणि मी कोण? आता मिळेल तितकं सुख अनुभवूया. पुढे आपण दोघंही परस्परांना ओळखही द्यायची नाही. आता तर मी तुमच्या घरी वार लावून जेवणारा आणि भाड्यानं राहणारा मुलगा. मग रात्री येतेस ना? विजय. पत्र वाचून आनंद थिजल्यासारखा झाला. कल्पनेतही अशक्य वाटेल असं गिरिजाचं चारित्र्य त्याच्यासमोर या पत्राच्या निमित्तानं स्पष्ट झालं होतं. बहिणीचं हे वागणं, तेही जाणून बुजून. हे काही एखाद्या क्षणी पाऊल वाकडं पडल्याचं प्रकरण नव्हे. अश्राप कुमारीला कुणीतरी भुरळ पाडून भुलवलंय असंही नाही. या सर्व प्रकरणात कुणाला कुणी भुलवलंय हेही खात्रीनं सांगता येण्यासारखं नव्हतं. त्याच्या मनात आपल्या घरात चालणारे कुलाचार, वेगवेगळे धार्मिक नेमनियम, नित्य नियमितपणे होणारे दानधर्म
वेगवेगळ्या पूजा अर्चा, सोवळं ओवळं आठवून गेलं. आपल्या घराण्यात याआधी कधीही अशा प्रकारची घटना घडली नसेल. या घराण्यात कितीतरी मुलींनी जन्म घेतला असेल. वेगवेगळ्या घरातून कितीतरी मुली सुना म्हणून आल्या असतील. पण असलं नैतिक अधपतन कधीच झालं नसावं असं तरी कसं खात्रीनं सांगता येईल? गिरिजाविषयी तरी आपल्याला कुठं काय ठाऊक होतं? हे पत्र मिळालं नसतं तर आपलं हेच अज्ञान कायम राहिलं असतं. आपल्या घराण्यात अशीच आणखी किती गुपितं दडलेली आहेत कोण जाणे. आनंदला आईची आठवण झाली. बिचारी आजही नैतिकतेच्या दृष्टीनं किती दृढ आहे ती. तिला हे कळलं तर काय वाटेल? तिच्याशी या संदर्भात बोलावं काय? नाहीतर आता काय करायचं आहे ते घेऊन? गिरिजा आपल्या घरी सुखात आहे. जुनं गळू टोकरून तिचं जीवन कशाला कष्टी करायचं? ती आपल्या घरी आणि संसारात सुखी आहे असं मी म्हणतो. पण तिनं आपली वागणूक सुधारली असेल हे कशावरून? इथं जशी घरातल्या इतर माणसांना कळू न देता ती वागत होती तशीच नवऱ्याच्या न कळत वागत नसेल कशावरून? पत्रात त्या मुलानं लिहिलं होतं, तूच लग्नाला नकार देत असताना तुझी आई कशी तयार होईल? शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया. या थराला पोहोचली आहे आपली बहीण. विचार करून करून आनंदचं डोकं भणभणू लागलं. आपल्या या घरात गिरिजा अशी कशी वागली असेल? राधकांनी आनंदला जेवायला हाक मारली तरी त्याचं तिकडं लक्ष नव्हतं. त्या त्याच्या खोलीत आल्या तेव्हा आनंद भिंतीवर नजर खिळून विमनस्कपणे बसला होता. त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या विचारलं, काय झालं आनंद? गिरिजाचं पत्र आले की काय? आई, तुझ्याशी थोडं बोलायचे. तुला काय वाटेल कोण जाणे, पण आपल्या घराण्याशी संबंधित आहे म्हणून बोलतो. काय रे, गिरिजाची काय कथा आहे? तिचं वागणं कसं होतं? त्या गप्प बसल्या. आई, तुला ठाऊक आहे की नाही? पण आता तो प्रश्न आलाच का? आता सुखात आहे ना ती? म्हणजे राधकांना ठाऊक असलं पाहिजे. सांग ना. राधकांची या विषयावर बोलायची मुळीच इच्छा नव्हती. त्या म्हणाल्या, मागच्या गोष्टी घेऊन काय करायचंय? आता जेवायला चल. याचा अर्थ त्यांना सगळं ठाऊक आहे. आई, माझी शपथ आहे. तू रोज पूजा करतेस त्या लक्ष्मीदेवीची शपथ आहे. तू सांगितल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही. जड अंतकरणानं राधिका म्हटल्या, असं हट्ट केलास तर काय करू मी? आता असं हट्ट करून तरी काय मिळणार आहे? आपल्या मागच्या आऊट हाऊसमध्ये 2 मुलं भाड्यानं राहायची. तुला आठवते का? गिरिजाची त्यांच्याशी बरीच सलगी होती. फक्त सलगी? आनंद, मला समजलं तेव्हा बराच उशीर झाला होता. म्हणूनच घाईघाईनं तिचं लग्न ठरवलं. त्याच मुलाशी का तिचं लग्न लावून दिलं नाहीस? अरे, वार लावून शिकणारा तो मुलगा. आपण धर्मार्थ म्हणून त्याला आऊट हाऊसमध्ये राहायला जागा दिली होती. इतक्या गरीब घरी कशी द्यायची तिला? गरिबा घरची सून आणावी आणि श्रीमंत घरी मुलगी द्यावी म्हणतात. ठाऊक नाही काय तुला? शिवाय जातीही वेगळ्या होत्या. लोक काय म्हणतील? आई, या साऱ्या पलीकडचं प्रेम असतं ना? तिला तू कशी लग्नाला तयार केलीस? कशी म्हणजे? लग्नाचा विषय काढल्यावर ती तयारच झाली. मी जबरदस्ती करायचा प्रश्नच नव्हता. मग या मुलांनाही मी जागा रिकामी करायला सांगितली. गिरिजालाही आपल्या थरातीलच मुलं पाहिली. तिनं एकाही मुलाला नकार दिला नाही. आनंदला सारं ऐकून धक्काच बसला. आईला सगळं ठाऊक असूनही तिनं तिकडं दुर्लक्ष केलं. राधकांनी आनंदच्या हातातलं पत्र पाहून विचारलं, तुला ही हकीकत कुणी सांगितली? आणखी कुणाकुणाला हे ठाऊक होतं? मला आणि नंतर अनुपमालाही समजलं होतं. अनुपमानंच तुला पत्र लिहून कळवलं वाटतं. अनुपमा? आनंदला आता अनुपमाची आठवण वेगळ्याच संदर्भात झाली. तिचं सौंदर्य पांढऱ्या डागांमुळे डागळेल या भीतीपोटी आपण तिला सोडली. पण इथं तर चारित्र्यावरचे मोठाले डाग सोवळ्याच्या रेशमी वस्त्रांखाली झाकायची धडपड चालली आहे. चारित्र्यावरचा गलिच्छपणा झाकून गिरिजा सुखात संसार करत आहे. त्याला आणखी ही गोष्ट तीव्रपणे जाणवली. जे आपल्याला आज जाणवलं ते अनुपमाला त्याच वेळी जाणवलं नसेल काय? पण तिनं इतक्या कठीण परिस्थितीतही गिरिजाचं प्रकरण आपल्याला लिहून कळवलं नाही. तिनं स्वतःच्या परिस्थितीविषयी पत्र लिहिलं, पण याविषयी मात्र मौन पाळलं. आपल्या घरातलं सोवळं देवधर्म, आचारांचा स्तोम सारं किती अर्थहीन आहे. या पार्श्वभूमीवर
मनानं निर्मळ राहून केवळ निसर्गाच्या अवकृपेमुळे रूपहीन होणाऱ्या अनुपमेला अपवित्र मानण्यात काय अर्थ आहे? जाणीवपूर्वक स्वैराचाराचा अवलंब करणाऱ्या गिरिजेचं सौंदर्य कितीही निष्कलंक असलं तरी काय अर्थ आहे? घरातल्या लहान मुलांना सच्चारित्राविषयी सतत सांगितलं जातं. ते त्यांच्या मनावर ठसावं म्हणून काही कथा रचून सांगितल्या जातात. प्रत्यक्ष जीवनात मात्र तत्विरुद्ध गुणांना प्राधान्य दिले जातं. किती विपर्यास हा! चरित्रहीनता म्हणजे सर्वस्वनाश असं एकीकडे मुलांना शिकवायचं आणि दुसरीकडे मात्र चरित्राला कपदार्थ मानायचं. स्वचारातला आनंद लुटण्यासाठी आपलं तारुण्य उधळणारी गिरिजा जीवनात काहीही न गमावता सुखानं राहत आहे. हा केवढा दुर्दैव विलास! तिला चांगला नवरा मिळालाय, तिला मातृत्व लाभलंय, समाजात तिला मान सन्मानही लाभला आहे. उलट अनुपमा, तिला पतीचा सहवास लांब राहिला, त्याचं दर्शनही नाही. त्याच्या घरातून तिला पूर्णपणे हुसकून काढण्यात आलं आहे. ती एक परित्यक्तेचं जीवन जगत आहे. तिला समाजात स्थानही नाही. सगळे तिला टोचून बोलत असतील. अशा परिस्थितीत कशी जगत असेल अनुपमा? केवळ विचारानंच आनंदचं सर्वांग थरकापलं. कुठल्याही अर्थानं ज्याला ती जबाबदार नाही अशा कोडासाठी तिला अशा परिस्थितीत राहावं लागतंय. मीच तिच्या या जीवनाला जबाबदार नाही काय? त्यावेळी मला हा सारासार विचार का सुचला नाही? अशा परिस्थितीत आज मी तिला बोलावलं तर ती कशी येईल? कदाचित असंही होईल, एवढ्या दिवसांत परित्यक्तेचं जीवन जगता जगता ती थकून गेली असेल. समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागलेली अनुपमा आपण बोलवताच निश्चित येईल. कदाचित लगेच मनातला राग जाणार नाही. त्यावेळी मात्र आपल्याला तिची समजूत काढावी लागेल. मृदू स्वभावाची अनुपमा कदाचित फार ताणणारही नाही. आपल्यालाही तिला दाखवून द्यावं लागेल. आपणही केवळ बाह्य सौंदर्यावर भुलणारे नाही. या विचारासरशी आनंदचं मन तरारलं. तो निर्धारानं उठून उभा राहिला. राधिका आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागल्या. आई, अनुपमाच्या घरी जाऊन तिला घेऊन येतो.